बदलापूर पश्चिम परिसरात नैराश्यातून एका 37 वर्षीय तरुणानं झाडाला गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। हा संपूर्ण प्रकार त्यानं केला कुठे तर आपण बघत असाल पश्चिमला वालिवली हा जो पूल आहे ज्या ठिकाणी सध्या आपण आहोत या पुलाखाली अनेक झाडं आहेत। खरं तर आता सध्या अंधार असल्यामुळे हा परिसर दिसत नाहीये, परंतु काल रात्री जवळपास 12:30च्या दरम्यान हा जो संपूर्ण प्रकार आहे तो घडलेला आहे। सचिन वाजे असं या मृत तरुणाचं या ठिकाणी नाव आहे आणि महत्वाचं म्हणजे 37 वर्षीय हा तरुण जो आहे त्याला व्यसन होतं असं सुद्धा सांगितलं जात होतं आणि महत्वाचं म्हणजे व्यसन असतानाच एकंदरीत यापूर्वी सुद्धा तो 3 ते 4 वेळा घरातून निघून गेला होता। निघून गेल्यानंतर आपण बघितलं तर काल सुद्धा त्याने असाच प्रकार केला होता, घरातून निघून गेला होता 2 ते 3 दिवसांपूर्वी। या संदर्भातली जी माहिती आहे त्याच्या कुटुंबियांनी बदलापूर पश्चिम पोलिसांना दिली। बदलापूर पश्चिम पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिल्यानंतर एकंदरीत आपण बघत असाल मिसिंगची तक्रार देखील दाखल झाली। तक्रार देत असताना यापूर्वी सुद्धा तो 3 ते 4 वेळा निघून गेले असल्याची माहिती वाजे कुटुंबियांनी या पोलीस प्रशासनाला दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याला व्यसन सुद्धा होतं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। अशातच तो ज्यावेळी घरातून निघाला त्याची शोधाशोध कुटुंबियांनी केली, परंतु अखेर या सचिन नावाच्या तरुणानं म्हणजे स्वप्ननगरी या बेलवली परिसरात तो राहत होता, या तरुणानं हा जो वालिवलीचा पूल आहे त्याच्या खालीच एक झाड आहे त्या झाडाला टॉवेलच्या सहाय्यानं गळफास घेतला असल्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते। हा प्रकार ज्यावेळी पोलीस प्रशासनाच्या लक्षात आला, इथे स्थानिकांच्या लक्षात आला, त्यांनी पोलीस प्रशासनाला पाचारण केलं। पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं, लगेचच उपजिल्हा रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं, नेण्यात आलं, परंतु तोपर्यंत सचिन वाजे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि खरं तर कुटुंबियांनी सुद्धा या संदर्भात आम्हाला कोणावरही संशय नसल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। परंतु नैराश्य, एवढ्या तरुण वयात नैराश्य येणं आणि एकंदरीत एवढं टोकाचं मोठं पाऊल उचलणं खरं तर या तरुणाच्या सुद्धा जीवाशी बेतलेलं आहे। त्यामुळे कधी नैराश्य आलं, कधी बरंच टेन्शन असतं आयुष्यात, परंतु ते दूर करण्यासाठी सुद्धा कुटुंबीय असतात, मित्रमंडळी असतात, त्यांचं सहकार्य घ्या। एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबियांवरती काय या ठिकाणी कोणती परिस्थिती ओढावेल याची सुद्धा थोडीशी विचारणा करा। परंतु आपण बघत असाल तर या पुलाखाली येऊन खरं तर गळफास घेणं, झाडाला म्हणजे टॉवेलनं गळफास घेणं, याचा अर्थ खरं तर हा तरुण जो आहे तो जास्त नैराश्यामध्ये होता, व्यसन जास्त करत होता, त्यामुळे हा टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता म्हणजे ही तक्रार जी आहे अशा पद्धतीच्या आता बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात दाखल झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 6 मराठी, बदलापूर।